आज आपण बनवतोय चविष्ट आणि पारंपरिक मटण करी. आज मी तुम्हाला आगरी पद्धत दाखवणार आहे. खास रविवार, एखादा सण किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आज मी तुम्हाला 1 किलो मटण कसं बनवायचं ते सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याचे मी मीडियम साईजचे पीसेस ठेवलेले आहेत. आता लगेच मटण बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे. सोबतच 2 चमचे हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची आच इथे मी लहान ठेवलेली आहे. परतवून झाल्यानंतर यामध्ये मटण घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी घालणार आहे आणि लगेच पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मटण हळदीवर 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे गॅसची आच मोठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया. त्याकरिता मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी मोठ्या साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत. कांदा तुम्ही इथे उभा सुद्धा चिरून घेऊ शकता. आता कांदा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचा आहे. आता कांदा भाजून झालेला आहे. त्याच पॅनमध्ये मी सुकं किसलेलं खोबरं घालणार आहे आणि खोबरं सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण सुकं खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये भाजलेला कांदा, कोथिंबीर, भाजलेलं सुकं खोबरं, आलं आणि लसूण पाकळ्या घालून हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. आता 25 मिनिटानंतर पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे. मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता यामध्ये मी बटाटा घालणार आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटा घालणं हे पूर्णतः ऐच्छिक आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी घालणार आहे आणि पातेल्यावर पुन्हा झाकण ठेवून हे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. आता मटण आणि त्यामधील बटाटा सुद्धा शिजलेला आहे. पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच आगरी मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे. इथे मी 5 चमचे आगरी मसाला आणि 2 चमचे गरम मसाला घालणार आहे आणि सोबतच आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण सुद्धा घालायचं आहे आणि व्यवस्थित हे आता मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी वाटणाचं पाणी घालणार आहे. आणखी 1 ग्लास पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळ काढून घ्यायचं आहे. आता आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. गॅस लगेच बंद करायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपला झणझणीत मटण रस्सा बनवून तयार आहे. हा तुम्ही भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.